नमस्कार मंडळी. लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण दिवाळी जवळ येते आणि लक्ष्मीपूजनाची थाली कशी करायची, म्हणजे एका कुकरमध्ये कशी करता येईल अशा पद्धतीने जर करायची म्हटलं तर ती कशी करायची आहे आणि तुम्हाला वेळही कमी लागेल अशा पद्धतीने आपण स्वयंपाक करणार आहोत. आणि स्वयंपाकसुद्धा करावा लागतो. पुरणपोळीचा आपण व्यवस्थित स्वयंपाकसुद्धा करतो. त्यासाठी काय करायचं आहे, म्हणजे घाई गडबडीचा पटकन कसा करता येईल आणि कमी वेळ तुम्हाला किचनमध्ये कसा घालता येईल, कारण आपल्याला बाकीची तयारीसुद्धा करावी लागते. तर बाकीच्या तयारीनुसार अगदी मस्त थाली, म्हणजे अगदी सोपी थाली केलेली आहे आणि ती टिप्स सहित आहे परत. तर अगदी सोपी आणि पटकन होणारी थाली कशी करायची आहे ते बघणार आहोत आपण येथे. तर त्यासाठी आपण इथे अगोदर काय केलं आहे, हरभरा डाळ घेतली मी 1 ग्लास मोजून. 1 ग्लास मोजून सगळ्यात मोठा डब्बा जो कुकरमधला असतो त्यामध्ये आपण हरभरा डाळ घेतलेली आहे. कारण आपल्याला आमटीसाठी सुद्धा पाणी लागेल. त्यासाठी काय करायचं आहे, डाळ स्वच्छ पाण्यानं, हरभरा डाळ घेतलेली आहे म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर चांगलं उकळी आलेलं पाणी आपल्याला डाळीमध्ये घालून ठेवायचं आहे. ही प्रोसिजर केव्हा करायची, आपल्याला लक्ष्मीपूजनाचा स्वयंपाक आपण तुम्ही जर 2 वाजता करायला लागत असेल किंवा 11 वाजता करत असाल किंवा संध्याकाळी 5 वाजता करत असाल का 4 वाजता करत असाल, त्याच्या अगोदर आपल्याला 1 तासाने डाळ गरम पाण्यात भिजत घालायची आहे. तर 1 तासाने भिजत घातल्यानंतर आपण 1 तास भिजत घातलेली आहे अगोदर. भिजत घालून झाल्यानंतर डाळ उघडून बघायची आहे. मस्त मऊ झाली, चांगलीच मऊ झालेली आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, आता वरण भातसुद्धा सोबतीला लावायचं आहे. तर आपली 1 घंट्यापूर्वी आपण डाळ भिजत घातलेली होती, ती डाळ भिजलेली आहे. आणि इथे तूर डाळ घेतलेली आहे मी 2 वाट्या. 2 वाट्या तूर डाळ आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर आपलं व्यवस्थित तसंच डाळीमध्ये सुद्धा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे वरणसुद्धा गाळ होईल आणि आपलं पुरणसुद्धा अगदी छान शिजेल. तर डाळीसुद्धा आपण आकाराने पाणी घालून घेतलं आहे. चांगलं 2 वाट्याला मी 5 वाट्या पाणी घालून घेतलं आहे. त्यामध्ये गच्च डब्बा भरला आहे, कारण हा डब्बा त्या डाळीच्या डब्यापेक्षा थोडासा छोटा आहे. तर हळद घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. मिक्स करून झालं की ही डाळसुद्धा आपल्याला बाजूला ठेवायची. आणि इथे 1.5 वाटी मी तांदूळ घेतला आहे. तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतला की आपल्याला त्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे, गरम पाणी घालायचं नाही आहे इथे. कारण आपण जोपर्यंत डाळ शिजायला आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या लागतील तोपर्यंत थंड्या पाण्यातला भात व्यवस्थित शिजून जाईल. गरम पाण्यात जर घातला तर भात गाळ होईल, म्हणजे डाळ शिजेपर्यंत एकदम जास्त नरम होऊन जाईल. तर थंडच पाणी घालायचं आहे आपल्याला. ही सुद्धा एक टिप्स आहे कुकरमध्ये डब्बे लावताना. तर सगळ्यात खाली आपण पाणी घातलं आहे, त्यात चाळणी स्टँड घातलं आहे आणि त्यावरती पहिला डब्बा आपण हरभरा डाळीचा घातला आहे. मी हरभरा डाळीमध्ये यासाठी हळद घातलेली नाही, कारण आपल्याला कळणार नाही आपल्याला की तुरीची डाळ आणि हरभरा डाळ लगेच लक्षात येणार नाही. त्यासाठी एका डाळीमध्ये मी हळद घातलेली नाही आणि पुरणमध्ये हळद घालण्याची गरजही पडत नाही आहे. आणि दुसऱ्या नंबरला मी तुरीच्या डाळीचा डब्बा घातला आहे आणि तिसऱ्या नंबरला आपल्याला तांदळाचा डब्बा घालायचा आहे. तर वरती सगळ्यात वरती एक प्लेट असेल तर प्लेट झाकण ठेवायचे आणि आणि वरती सगळ्यात वरती बटाटे घातले. तर 1 2 3 4 पदार्थ आपल्या एका कुकरमध्ये होतात. खरंच कमी वेळ लागतो ना. तर मस्त 5 ते 6 शिट्ट्या होऊ दिल्या तर आपण इथे त्याला. तर आपली कुकरमध्ये डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आपण अगोदर बटाटे काढून घेतो. त्यातले बटाटे काढून घेतल्यानंतर भात जास्त डब्याच्या वरती आलेला आहे, तर तरीही छान शिजलेला आहे. तर आपला भातसुद्धा व्यवस्थित शिजला आहे. तूर डाळसुद्धा मऊ झालेली आहे. तर आपण चेक करून बघणार आहोत डाळी कशा झाल्या आहेत. तर 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर व्यवस्थित आपली तूर डाळसुद्धा मऊसूद झालेली. थोडंसं गरम पाणी करून घोटून घ्यायची आहे. तर डाळ आता आपण बाजूला ठेवतो आहे आणि हरभऱ्याची डाळसुद्धा आपल्याला बघायची आहे शिजली की नाही ते. तर हरभरा डाळसुद्धा मस्त मऊ झाली. तर काय करायचं आहे, पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आमटीसाठी. भात तुम्हाला मी अगोदर दाखवते कसा झाला आहे तो. तर अगदी व्यवस्थित आपला भात झालेला आहे, मोकळा आणि सुटसुटीत भात झाला आहे. तर काय करायचं आहे, तूर डाळसुद्धा आपली व्यवस्थित झाली. खाली चाळणी घेतली, चाळणीच्या खाली एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आमटीसाठी पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी काढून घेतल्यानंतर आपण आमटीसाठी बाजूला ठेवतो आहे. आणि हरभरा डाळ जी आहे ती काय करायचं आपल्याला, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि कढई घ्यायची आहे. वरी खलबित्ता घेतला आहे मी छोटा, म्हणजे जड असला की जरा सोपं जाते. आणि तुम्हाला जर वाटलं तर मिक्सरमधून काढूनसुद्धा सोपी जाईल तुम्हाला. साखर आणि डाळ सोबत जर काढली तर अगदी लवकर होते. तर इथे अशा प्रकारे आपण इथे पुरण काढून घेतो आहे. पूर्ण डाळीचं आपलं पुरण काढून झाल्यानंतर तर डाळ आपली व्यवस्थित शिजल्यामुळे अगदी रवेदार पुरण आपलं इथे झालेलं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, मी 1 ग्लास हरभऱ्याची डाळ शिजायला घेतलेली ती. तर आपल्याला पाऊण ग्लास साखर घालायची आहे त्यामध्ये. आणि साखर घातल्यानंतर काय करायचं, गॅसच्या खालीच जेव्हा असतो आपण डाळीमध्ये साखर मिक्स करतोय ना, तेव्हा अगोदरच मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे तुमचं पुरण अगदी एकसारखं येईल. तर इथे साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. आणि हो, तुम्हाला 2-2 कामं जर करायची नसतील आणि 5 ते 6 मिनटात जर पुरण करायचं असेल तर काय करायचं, एकसारखा गॅस फुल करायचा आहे
आणि फुल गॅसवर एका हातात पकडायची आणि एकसारखं आपल्याला पुरण घोटून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं पुरण लवकर होईल, कमी वेळ लागेल. नाहीतर काय होतं, बुडाला लागतं किंवा वेळ लागतो करायला. तर काय करायचं, एकसारखं फुल करायचं आणि साखर काय होतं, गरम झालं पुरण की साखरेचं जे पाणी आहे तेवढं पूर्ण पातळ करून घेते आणि नंतर घट्ट व्हायला लागते. तर इथे तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनटं झाल्यानंतर व्यवस्थित आपलं पुरण घट्ट व्हायला लागलं. घट्ट जे आहे ना ते व्यवस्थित घट्ट होऊन जाते. तर त्या स्टेजवरती आपल्याला तूप घालायचं आहे. तूप याच्यासाठी घातलं आहे, घट्ट होत असताना तूप याच्यासाठी घालायचं आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस पुरण फिरून घेतो त्यावेळेस पूर्ण पुरणामध्ये तूप आटून जात नाही आणि कढईला चिटकत नाही. म्हणून शेवटी शेवटी तूप घालायचं, म्हणजे पुरणाला शाईनसुद्धा छान येते आणि पुरणसुद्धा मस्त राहतं. तर 2 चमचे आपण तिथे तूप घालून घेतले आणि आपलं पुरण झालेलं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हाताच्या साहाय्याने चेक करून घ्यायचं आहे. तर अजिबात चिटकलेलं नाही आणि ओलावा लागत नाही, म्हणजे आपलं पुरण अगदी व्यवस्थित झालं आहे. ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवलं आहे. तर आपल्या कुकरमध्ये आपण बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत, तर त्याची भाजी आपण आता अगोदर करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, 1 चमचा तेल घातलं आहे, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी आपली छान तडतडली की त्या स्टेजवरती आपल्याला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे. इथे आपण बिना कांदा लसूणची थाली करणार आहोत. लक्ष्मीपूजनाची थाली म्हटलं की बिना कांदा लसूण येते. बऱ्याचदा कोणी कांदा लसूणसुद्धा घालते, काही भागात घालतसुद्धा नाही. तर आपण बिना कांदा लसूणचीच थाली पण अगदी चविष्ट केलेली आहे. तर त्यासाठी मी इथे काय केलं, 1 टोमॅटो आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं टोमॅटो चांगलं फ्राय होत नाही, म्हणजे तेलामध्ये रंग सोडत नाही, तोपर्यंत आपण इथे टोमॅटो फ्राय करून घेतलेला आहे. तर छान रंगसुद्धा आला आहे तेलाला. पण त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी 2 चमचे, बिना भाजणीचा घेतला आहे, म्हणजे न भाजता केलेला कूट आहे. त्यामुळे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्याचा रंग व्हाईट आला नाही पाहिजे, व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातली, 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे आणि 1 चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा आवडीनुसार गरम मसाला घालायचा आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलीत आणि कोथिंबीर घातला आहे. व्यवस्थित मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे, फ्राय नाही करायची कोरडी, नुसतं मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं की त्या स्टेजवरती हिंग घालायचा आहे अर्धा चमचा. अर्धा चमचा आपला हिंग घालून झाला की लगेच थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाले चांगले एकसारखे ग्रेव्हीसारखे फ्राय करून घेतले जातील, म्हणजे तुमची ग्रेव्ही छान होईल. भाजीची, बटाट्याच्या भाजीची जी ग्रेव्ही आहे बिना कांदा लसूणची, ती अगदी मस्त होईल. तर चांगलं तेल सुटेपर्यंत, चटचटेपर्यंत आपण मसाला फ्राय करून घेतो आहे. मस्त स्मेल येतो आहे आणि तुमच्या आवडीनुसार मसाला तुम्ही त्यामध्ये घाला. तर इथे व्यवस्थित मसाला आपला चटचटीपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर परत अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलं आहे आणि परत थोडीशी ग्रेव्ही आपल्याला एकसारखी फिरून घ्यायची आहे. तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ग्रेव्ही फिरून घेतो आहे, म्हणजे चटचटू देतो आहे. तर इथे चांगलं तेल सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे भाजीला. तर आता काय करायचं, आपण जे बटाटे उकडलेले आहे त्याचे सालं काढून घेतलेत आणि काप करून घेतलेत मी आबडधोबड. खूप बारीक नाही घ्यायचं आहे, आबडधोबडच घ्यायचं आहे. तर बटाटे जे उकडलेले आहेत त्यामध्ये मस्त कोथिंबीर घातला आहे मी. कोथिंबीर घातल्यानंतर बटाटे घालून घेतलेत आणि एकसारखं अलगद हाताने आपल्याला वरखाली करून घ्यायचे, कारण बटाटे अगदी शिजलेले आहेत आपले. तर येथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे, मसाल्यामध्ये चांगले फ्राय करून झाले. तुम्हाला जर वाटलं बटाट्याची सुकी भाजी करायची, तर या स्टेजवरती थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि गॅस बंद करून टाकायचं. पण आपल्याला थोडीशी ग्रेव्हीची भाजी करायची आहे, त्यासाठी काय करायचं, एकसारखं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर भाजीचा रंग, भाजीची चव अगदी मस्त झालेली आहे. तर आपण इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे. तुम्हाला जर अजून ग्रेव्ही हवी असेल तर थोडेसे बटाटे कुस्करायचे आणि अर्धा ग्लास परत पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण तसंच केलेलं आहे. व्यवस्थित आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि मस्त भाजी झालेली आहे. तर भाजीचा ग्रेव्ही तुम्ही बघू शकता, कारण आपल्याला नुसती उकळी येऊ द्यायची आहे, त्यामुळे भाजी जास्त शिजवण्याची गरज पडत नाही आहे. तर इथे व्यवस्थित आपली उकळी यायला लागली की त्या स्टेजवरती आपण मीठ घालून घेतलं आहे. मीठ घालून घेतलं की परत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आपली भाजी रेडी होत आहे. म्हणजे बटाट्याची भाजी जी आहे अगदी पटकन होणारी आहे आणि खूप काही वेळ लागतही नाही. मस्त बटाट्याची भाजी शिजते आपली. शिजल्यानंतर आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर बटाट्याच्या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला भाजी बाजूला ठेवून द्यायची आहे. तर इथे आपली भाजी रेडी झाली. तर भाजीवरती झाकण ठेवायचं आणि पुढची तयारी करायची. तर आमटी करायची आहे आपल्याला. आमटी करण्यासाठी मी 1 चमचा तेल घातलं आहे, 5 ते 6 खोबऱ्याचे काप घातलेले आहे. खोबऱ्याचे काप आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर खोबऱ्याचे काप आपले चांगले रंग बदलत आहेत, म्हणजे ब्राऊन होत आहेत. तर एकसारखं आपल्याला खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे. तर भाजून झालेत, ब्राऊन झाल्यानंतर त्या स्टेजवरती मी 2 लवंग, 2 मिरी, अर्धा दालचिनीचा तुकडासुद्धा घातला आहे. तरी ती व्यवस्थित आपले मसाले टाकून झाले की अर्धी वाटी धणे घातलेत आणि 5 ते 6 लाल मिरच्या घातल्यात सुक्या.
तर 7 ते 8 लाल सुक्या मिरच्या असतील, जास्त तिखट नाही आहेत. तर व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं, म्हणजे मसाला भाजून घ्यायचा आहे. जितका मसाला तुमचा छान भाजला जाईल तितकं तुमची ग्रेव्ही छान येईल आणि रंगही खूप आमटीचा मस्त येईल. तर काय करायचं, भाजून झालंय तर एका बाजूला पूर्ण मसाले करून घ्यायचे आणि आपल्याला फुटाणे घालायचे. फुटाणे घालायची आठवण राहिली नव्हती म्हणून आपण मसाले बाजूला करून घेतले. नाही तर खोबऱ्याचे काप टाकून झाले की त्याच्यानंतर लगेच फुटाणे घालायचे, म्हणजे फुटाणे व्यवस्थित भाजले जातील. तर साईडला घेऊन मी फुटाणे भाजून घेते. थोडंसं तेल घालायचे, तेव्हा त्याच्यावरती तेल घातलं म्हणजे तुमचे फुटाणे व्यवस्थित भाजले जातील. तर आपण थोडंसं बाजूला करून त्याच्यावरती तेल घालून घेतोय. तेल घालून घेतलं की चांगले ब्राऊन होईपर्यंत आपले फ्राय करून झालेत. तर फ्राय करून झाल्यानंतर अगदी व्यवस्थित मसाले पूर्ण मिक्स करायचे. मिक्स करून झाले की आपला मसाला मस्त भाजून झाला आहे. त्या स्टेजवरती काय करायचं आहे, लगेच आपल्याला दगडफूल घालायचं, म्हणजे स्टारफूल घालायचं आणि शहाजीरं घातलं आहे मी अर्धा चमचा. व्यवस्थित मसाले फ्राय करून घ्यायचे. गॅस बंद करायचा आहे आता, कारण पॅन तापलेला आहे, त्यावरती आपला पूर्ण मसाला भाजून जातो आहे. तर इथे मसाला आपल्याला लगेचच प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे. तर आपला मस्त मसाला भाजून झाला आहे. तर काय करायचं, थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला मसाला टाकून मसाल्याचं बारीक पेस्ट करून घ्यायची, म्हणजे वाटण करून घ्यायचं. तर पूर्ण मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याचं पाणी घालून थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे आपण. कोथिंबीर मी काड्या घेतल्यात, त्या कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतल्यानंतर मसाल्याची आपण एकदम व्यवस्थित पेस्ट करून घेतलेली आहे. इथे व्यवस्थित पेस्ट करून घेतल्यानंतर मसाला आपला रेडी झाला आहे. तर आपण पातेलं घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल घालून झालं की चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. आपण इथे लसूण वापरलेलं नाही, त्यामुळे लसणाची पेस्ट आपण घालणार नाही. तर जिरे मोहरी आपली व्यवस्थित तडतडून झाली की अर्धा चमचा हळद घालायची, थोडासा कोथिंबीर घालायचा आहे आणि ते तळून झालं की आपण जे वाटण करून मसाला घेतलेला आहे तो मसाला घालायचा आहे. तर आकाराने तुम्हाला जेवढी आमटी लागत असेल तेवढ्या आमटीच्या आकाराने तेवढाही मसाला घालू शकता, किंवा उरला तर ठेवून सुद्धा देऊ शकता तुम्ही. तर इथे आपण पूर्ण मसाला घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चांगला मसाला फ्राय करून घ्यायचा आणि जास्त वेळ फ्राय करायची गरज नाही, कारण आपण मसाला अगोदरच चांगला भाजून घेतलेला होता. तर थोडासा रंग बदलायला लागला की इथे आपला मसाला ब्राऊन झालेला आहे असं समजून घ्यायचं आहे. तर इथे मसाला व्यवस्थित फ्राय करून झाला आहे. फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे मसाला जळणार नाही. त्या स्टेजवरती थोडंसं रंग छान येण्यासाठी मी अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे. व्यवस्थित आपली लाल मिर्च पावडर घालून झाली की आपण डाळीतलं जे पाणी ठेवलेलं होतं आमटीसाठी तेच घालायचं आहे, आणि लागलं तर आपल्याला दुसरंसुद्धा पाणी घालू शकतो. तर आपण ते पाणी घालून घेतले, पूर्ण पाणी ते घालून घेतल्यानंतर मस्त आमटी झालेली आहे आणि रंगसुद्धा छान आला आहे. त्या स्टेजवरती आपण चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ घालून झालं आहे की मस्त उकळी आलेली आहे. गरमागरम आमटी मस्त झालेली आहे. तर झणझणीत आमटी आहे. पुरणाच्या पोळ्या गोड असतात ना, आणि प्यायची म्हटलं की आमटी मस्त लागते. तर आमटी आता बाजूला ठेवतोय. आपण पुढची तयारी करून घेतोय. आपल्याला भजे करायचे आहेत आणि ते सुद्धा बिना कांदा लसूणचे. तर मी 2 वाट्या हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे. तर 2 वाट्या आपलं हरभरा डाळीचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे, कोथिंबीर घालायचं आहे भरपूर. कोथिंबीर घालून झाला की आपल्याला त्यामध्ये ओवा घालायचा 1 चमचा. ओवा घालून झाला की आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलं की आपल्याला थोडं थोडं पाणी करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भिजवून घ्यायचं आहे बेसन पीठ. भजे आपल्याला ज्या स्टेजवरती करता येईल तितकंच भिजवून घ्यायचं, एकदम पाणी घालायचं नाही आहे. तर ते व्यवस्थित आपलं पाणी घालून झालं की भज्याचं सारण जे आहे ते आपलं मिक्स झालेलं आहे. कोथिंबीर अजून असेल तर अजून घातला तरी चालेल, कारण आपण इथे यामध्ये काहीच घालणार नाही. प्लेन आपण भजे करणार आहोत, कारण आमटीत टाकून सुद्धा भजे आपल्याला छान पेता येईल आमटी. तर भज्याचं सारण आपलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे भजे काढता येईल अशा पद्धतीचं झालेलं आहे. तर इथे आपण कढई तापायला ठेवलेली होती, त्यामुळे काय करायचं आहे, अगोदर चिकाच्या कुरड्या काढून घेतल्या होत्या. तर चिकाची कुरडई आपण इथे काढून घेतलेली आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अगदी फुलासारखी माझी 2 वर्षाची कुरडई आहे, अजून जशीच्या तशीच आहे. पापडसुद्धा मशीनहून करून आणलेला आहे, तो सुद्धा खूप छान आहे. पिवळा रंग येतोय, अजिबात ब्राऊन होत नाही, मस्त फुगतोय. तर या पापडाची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता काय करायचं आहे, मस्त अलगद भजे सोडायचे हाताच्या साह्याने. गरम तेल झालेलं आहे मस्त, आणि भजे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर कढई जितके बसतील तितके घालायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित आपल्याला लवकरात लवकर भजे तळता येईल. तर ते व्यवस्थित आपले भजे घालून झाले की आपल्याला थोडेसे तळू द्यायचे एका बाजूने आणि लगेच पलटी करून घ्यायची, म्हणजे पूर्ण दोन्ही बाजूने तळल्या गेले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर चाळणीच्या साहाय्याने मी वर खाली करून घेते, म्हणजे सगळे तळल्या जातील व्यवस्थित, चारही बाजूने आपल्याला भजे तळल्या जातील. तर भजे आपले मस्त रंग झाला आहे आणि रंगसुद्धा छान आला आहे भाज्यांचा. तर आपले कुरकुरीत भजे तयार झालेले आहेत. तर आता पुढची तयारी करायची आहे. पुरण आपलं रेडी आहे.
तर पुरणाच्या पोळ्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2 वाट्या पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं. चांगला नरमच उंडा तिंबायचा आहे आपल्याला, मळायचा आहे. तर आपल्याला पिठाचा गोळा जो आहे तो अगदी कडक नाही करायचा आहे, म्हणजे घट्ट नाही, पोळीसारखा नाही, आपल्या पोळीपेक्षा जास्त पातळ करायचा आहे. तरी ती व्यवस्थित आपल्याला पातळ करून घेण्यासाठी काय करायचं, एकदम पाणी घालून नाही करायचं, चांगलं मळून मळून आपल्याला एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे तुमची पोळी टम्म फुगेल आणि पोळी तुटणारसुद्धा नाही आहे. तर व्यवस्थित आपलं पीठ मळून झालं आहे. या स्टेजवरती काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि पाणी घेऊन आपल्याला एकसारखं पीठ मळून घ्यायचं, म्हणजे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. तर इथे आपण पातळ करून घेण्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा घेणार आहोत आणि एकसारखं आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे. तर मळताना जितकं छान मळल्या जाईल तितकं तुमचं पीठ अगदी व्यवस्थित होईल. तर इथे पाणी घालून मळून झाल्यानंतर काय करायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि 5 मिनटापिरता गोळा ठेवून द्यायचा आणि लाटायच्या वेळेस परत मळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला वाटलं आता पोळ्या करून घ्यायचं आहे त्यावेळेस पीठ मळून घ्यायचं आहे परत आणि पोळीच्या आकाराने पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्या पोळ्या अगदी व्यवस्थित येतील. तर पिठाचा गोळा घेतला आहे मी, छोटा लागतो, पुरण जास्त लागते, तर पिठाचा गोळा हा आपल्याला छोटा असला पाहिजे. तर अगदी पेढ्यासारखा पिठाचा गोळा झाला आहे. तर पाटावरती घेतल्यानंतर परत मी त्यातलं कमी करून घेतलं आहे पीठ आणि आपल्याला कोरडं पीठ लावून वाटी करून घ्यायची आहे. त्याची वाटी करून घेतलं की चांगलं बॉल घ्यायचं आहे, पिठापेक्षा मोठं पुरण घ्यायचं आहे आणि आतमध्ये हाताच्या साहाय्याने, बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस करून झालं की हाताने दोन्ही आपल्या चारी बोटाने एकसारखं दाबून घ्यायचं आहे आणि नंतर पीठ लावून आपल्याला अलग हाताने पोळी लाटायची आहे, म्हणजे दाबून लाटायची नाही. अगदी हळूवार आपल्याला वेलणं फिरवायचं आहे आणि एकसारखं फिरवायचं आहे. तरी ती व्यवस्थित आपली काठासहित पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अजिबात आपल्याला बेलणं उचलून घेण्याची गरज पडलेली नाही आहे. तर मस्त काठासहित आणि मधात सुद्धा व्यवस्थित झाली. तर पोळी लाटून झाल्यानंतर तवा तापायला ठेवला आहे आपण, त्याच्यावरती पोळी टाकून घ्यायची आहे. पोळी टाकून घेतली की मिडियम गॅस ठेवायचा आहे, जास्त फुलंही नको आणि जास्त कमीही नको आहे. तर मस्त वरती येते पोळी, तुम्ही बघू शकता. मस्त तूप घालायचं आहे, तुपाशिवाय पुरणाच्या पोळीची चवच नाही आहे. तरी ती व्यवस्थित आपण तूप लावून घेतो आहे, मस्त टम्म पोळी फुगते परत आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे पोळीचा. आपण हळदसुद्धा घातलेली नाही, कुठेच नाही, पुरणामध्ये हळदसुद्धा घातलेली नाही तरीही, कारण डाळ जी आहे ती खूप मस्त आपली डाळ आहे. तर घरगुतीच डाळ आहे माझी. तर मस्त आपलं पुरण झालं आहे, तूप घालायचं आहे वरतून, पोळीसुद्धा टम्म फुगलेली आहे, अगदी लुसलुशीत पोळ्या आणि जितक्या खरपूस भाजल्या जातील तितक्या छान लागतील. नसेल भाजायच्या तुम्हाला खरपूस तर नरमसुद्धा तुम्ही त्याला खाऊ शकता. तर व्यवस्थित भाजून घ्यायची, जितकी छान भाजल्या जाईल तितकी तुमची पुरणपोळी अगदी मस्त लागेल तुम्हाला. ज्यावेळेस आपण दुधामध्ये म्हणजे गुळवण्यामध्ये खातो ना पुरणाची पोळी, त्यामुळे खरंच खूप छान लागते. तर ते आपल्या अशा प्रकारे पुरणपोळ्या करून झाल्या. तर जेवणाची तयारी करतोय. मस्त आमटी वाढून घेतली, वरण वाढून घेतलं आहे, बटाट्याची भाजीसुद्धा वाढून घेतलेली आहे, भातसुद्धा सोबतीला आपण वाढून घेतला आहे, पापड घेतला आहे तळलेला, कुरडई घेतलेली आहे चिकाची, भजे घेतलेत वाढून आणि गुळवणी, आपण जे गुळवणी म्हणतो ते दुधाचं गुळवणी साखर घालून केल्या जातं, ते सुद्धा वाढून घेतलं आणि गरमागरम पोळ्या घेतल्यात सोबतीला. पुरणपोळी म्हटलं की मस्त गरम गरम पोळी पाहिजे आणि तूप पाहिजे. तर मस्त झालेली आहे आणि सोपी वाटली ना तुम्हाला. एका कुकरमध्ये केल्यामुळं तुमचाही वेळ वाचेल आणि मेहनतही खूप कमी लागेल. अशा पद्धतीने आपण इथे थाली केलेली आहे. तर आमटी अगदी रस्सेदार आणि मस्त चमचमीत आमटी झालेली आहे आणि आमटीचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सोपी आहे ना करायला. कांदा नसला तरी आमटी तुमची छान होईल अशा पद्धतीने आपण केलेली आहे. आणि पुरणपोळी म्हटलं की मस्त डीप करायची आहे दुधामध्ये, मस्त तूप घालायचं आहे वरतून, जितकं तूप घातलं जाईल तितकी पोळी छान लागेल. तर अगदी सोपी आणि पटकन होणारी थाली आहे, मस्त रुचकर आहे थाली. तर अगदी रुचकर आणि कमी वेळात होणारी थाली. तुम्हाला जर वाटलं खरंच खूप कमी वेळात होते तर ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर तुम्हाला वेळही कळेल, तुमचा वेळही वाचेल आणि लक्ष्मीपूजनाची तयारीसुद्धा तुम्हाला खूप छान पद्धतीने केल्या जाईल. तर अगदी सोपी आणि पटकन होणारी थाली तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय आणि तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.